चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत धपाटे, जे की आपण बनवणार आहोत कद्दूपासून. आणि त्यासाठी लागणारं साहित्य परात घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या आणि ओवा असा थोडासा चोळून घ्यायचा. चोळल्यानंतर असा वास वगैरे व्यवस्थित येतो. नंतर मीठ टाकून घ्या आणि हळद पण टाकून घ्या. नंतर हे आपण किसलेला कद्दू आहे हा टाकून घ्यायचा. नंतर ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं, 2 वाट्या ज्वारीचं पीठ. आणि हे अर्धी वाटी आपण बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या याचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ. आणि नंतर आपण हिरवी मिरची, कुटलेली लसण आणि हिरवी मिरची आपण याच्यामध्ये वाटून घेतलेलं होतं, ते आपण व्यवस्थित असं घ्या काढून, लसण आणि हिरवी मिरची. आणि हे व्यवस्थित असं मळून घ्या. थोडंसं असं सैलच मळून घ्यायचं आणि नंतर हे स्वच्छ पांढरा कपडा आपल्याला धुवून घ्यायचा आहे धपाट्यासाठी बनवण्यासाठी. आणि हे आपल्याला धपाटे बनवायचे. असे आपल्याला कुणी भाजी खात नाही घरामध्ये, कद्दूची भाजी खायला नाही आवडत, कद्दू लोकी तुमच्या इकडं काय म्हणतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे असे कद्दूचे धपाटे खायला एकदम मऊ वगैरे लागतात, असे कडक होत नाहीत जास्त. मऊ ज्यांना धपाटे आवडतात त्यांच्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे ही. ह्याला कढई करू शकता तुम्ही. थोडंसं आपलं जे डाळीचं पीठ आहे ना, थोडंसं जास्त घ्यायचं, मग थोडे कडक होतात त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर हे सगळं घातलेलं आहे, त्याच्यामुळे अशी टेस्ट एकदम मस्त लागते. कोणी कोणी याच्यामध्ये ककडी पण टाकते. ककडी टाकल्यानंतर पण टेस्ट चांगली येते. आणि कोणी नाही टाकत ककडी, ज्याला नाही आवडत त्याला. आता हे आपल्याला टाकून घ्यायचे वरी तव्यावर. तवा तापलेला आहे आपला, त्याच्यावर तेल असं टाकून घ्या. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला बेल आयकन पण क्लिक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. आता हे आपल्याला पराठा वरती तवा तापलेला आहे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. हे मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी पण खूप चांगली रेसिपी आहे. आणि आपल्याला पोटात हा कद्दू जावा म्हणून एक आपल्याला असतं की मुलं खात नाहीत, कद्दूची भाजी नाही खात, दुसरी कोणती रेसिपी केली तर खात नाहीत. त्याच्यामुळे हे धपाटे जर केले तर खातात सगळे आवडीनं. त्याच्यामुळे हे धपाट्याची रेसिपी खूप चांगली आहे कद्दूची. आणि हलवा पण मुलं खातात त्याचा, खूप छान होतो. जसं आपण गाजराचा हलवा बनवतो तसा कद्दूचा पण बनवतो मी. त्याची पण रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि ही बघा, आता हे आपले धपाटे पातळ एकदम असे लाटून घ्यायचे, म्हणजे थापून घ्यायचे पातळ पातळ, आणि मग छान लागतात टेस्टला. आणि हे बघा आपली झालेली तयार रेसिपी. आता कसे छान झालेत हे असे धपाटे. आणि हे सपक डाळ आहे आपली,